चला आपण छत्रपती वॉरियर्स या संघाचे प्रथमताच खिलाडू आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत। ही एक खासियत राहिले टीसीपी आणि जेटीसी ज्या ज्या वेळेला कॉम्बिनेशन असतात त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगलं टेलिकास्ट आणि आम्हाला समालोचक करण्यासाठी देखील एक चांगली मदत त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले ते म्हणजेच संदेश आणि दुसऱ्या बाजूला गोपी आपल्याला पाहायला मिळतात। हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत। महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक। षटक क्रमांक पहिलं मिस्टर कल्पेश म्हात्रे, एक जबरदस्त खेळाडू आणि सातत्याने जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून चांगले क्रिकेट हे खेळले जाते। आणि आज जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव कल्पेशकडे भरपूर आहे, परंतु संदेश किनी यांना आपण पाहतोय ऑन दिमाग नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला गोपी आपण पाहतायत। दोन पंच मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत। एका बाजूला आशुषजी व्यवहारे सर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पंच आपल्याला पाहायला मिळतं ललितजी भोईर सर। आणि दोन्ही टीम्सला आपण देऊया पुणे एकदा शुभेच्छा। पहिला बॉल कल्पेश यार होतील, स्ट्राईक एंडला गोपी। पहिला बॉल फुलटॉस होता, सन्मानजनक बॉल खेळून काढला जातोय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। आणि पाहता पाहता पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली गेली। 12 मॅनच्या भूमिकेत आपण मिथला आपण पाहणार आहोत। वेलकम, कारण की प्रत्येक संघाचा 12 मॅन येणं ही भरपूर महत्त्वाची गोष्ट राहील या स्पर्धेच्या माध्यमातून। एस्टनच्या मागे आपण भावेश म्हात्रे यांना देखील आपण पाहतायत। हा संघ जर पाहिलं तर ऑल इन चंद्रपडा वाकीपाड्यातील हा संघ आपल्याला पाहायला पडतोय। सन्मानजनक याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय। तत्पूर्वी पाहता पाहता ऋतिक त्या ठिकाणी आहेत, हिट मायर या संघाचे, आणि त्यांची देखील बॅटिंग आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल। 2च्या घरामध्ये गुरुदेव सुंदर स्कोरिंग त्याच्या माध्यमातून केली जाते। सातत्यपूर्वक आपण पाहताय जुचंद्र परिसरामध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न ऋतिक आहे, त्यांना बीट करून बॉल चाललाय थेट डीप कव्हर येणार। कट्टा स्टँडला सलामी देणारा हा दमदार JPL चौकार। थँक्यू। ऋतिक यांना अगदी थोडेसे एक साईडला गेले असते तर झेल देखील झाली असती, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर कुठलाच प्रयत्न केला गेला नाही आहे। यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला। विनीत आहेत आणि पाहता पाहता जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल। ही दोन षटकं फार महत्त्वाची असतील, एकतर कल्पेश म्हात्रेचं आणि षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये कुठले गोलंदाज आणले जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। 4 चेंडू फेकून झालेत, संघाची धावसंख्या 7। आता मात्र स्ट्राईक एंडवरती आलेत संदेश। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल निश्चित स्वरूपात संदेश ते कंप्लीट केली। ओव्हर दी विकेटने यावेळेला फटका फसलाय, थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि देवा आलेत समोर। विकेट मिळाले पहिली टीम छत्रपती वॉरियर्स। धन्यवाद सर, वेलकम बॅक। थँक्यू थँक्यू। चला धन्यवाद, वेलकम बॅक। पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 4 चेंडू फेकून झालेत, संघाची 5 चेंडू फेकून झालेत, संघाची धावसंख्या धावफटकावरती 7 झाले। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत। या संघाचे आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच मिस्टर कुणाल, आणि तेच कॅप्टन देखील आहेत, आणि ते मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत। कल्पेश म्हात्रे यांना पहिली विकेट मिळाले, ते म्हणजेच 5व्या बॉलवरती। रोहनजी पाटील या संघाचे आपल्याला ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि छत्रपती वॉरियर्स या संघाचे ओनर जर पाहिले तर जिग्नेशजी म्हात्रे यांना आपण पाहतायत। महत्त्वाची मॅच आपण पाहताय। पुढे एकदा कल्पेश कुणाल पहिला बॉल खेळत असताना सुंदर फटका पाहायला मिळतोय। टॅप थ्रू ग्राउंड पाहता पाहता जर पाहिलं तर एकदा कंप्लीट केली गेली, फेकी झाले, परंतु बॅकिंग अप्रतिम पाहायला मिळाली ती म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस
प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये विहाना सुपर किंग्स या संघाची धावसंख्या धावफटकावरती 1 गडी बाद 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. या ऐकूया डीजे युवराजला आणि येऊया या मॅचचे खेळ कंप्लीट झाला आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं छत्रपती वॉरियर्स या संघाचे गोलंदाज कल्पेश म्हात्रेंना आपण पाहिलं. अगदी जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजीच्या माध्यमातून झाली. 1 षटकामध्ये त्यांनी 1 विकेट मिळवून दिला स्वतःच्या टीमला आणि 8 धावा त्याने जरूर खर्च केल्या गेल्यात. रोहनजी पाटील यांचा संघ खेळतोय म्हणजेच ते देखील या मॅचचा आनंद घेत असताना वेलकम तुमचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. JPL आपण पाहताय जुचंद्र प्रीमियर लीग. दुसऱ्या बाजूला जिंगणीजी म्हात्रे असतील, चेतनजी पाटील असतील, निलेशजी चव्हाण असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर कल्पेशजी भोईर असतील. हे सर्व एकंदरीत जर पाहिलं तर मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना छत्रपती वॉरियर्स स्टँडमध्ये आपण पाहत आहेत. खेळाडू कक्ष जो आहे त्यामध्ये बसून या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील वेलकम. धावसंख्या धावफटकावरती 8 पुढे एकदा गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहताय मिस्टर अंकित आपल्याला पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. ज्याप्रमाणे मागच्या डावात आपण पाहिलं निखिलने संपूर्ण डावाला सावरून खेळण्याचं काम केलं गेलं, सिंगल डबलला फोकस केलं गेलं. तिथून जर पाहिलं तर गोलंदाजी करतात चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. तशीच फलंदाजी आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील करतायत, परंतु मैदानाच्या आतमध्ये गोपी यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की या संघामध्ये जर पाहिलं तर ॲज्युअली ओपनर म्हणून त्यांना खेळण्याची संधी आज जर पाहिलं तर विहाना सुपर किंग्स या संघाच्या माध्यमातून मिळाली. पुढे एकदा अंकित, एक अनुभवी, एक एक्सपिरियन्स, त्याचबरोबर जर पाहिलं तर कमी वयात ज्यांनी जास्त नाव पटकावलं गेलं. आज जर पाहिलं तर NCAच्या माध्यमातून खेळत असताना जबरदस्त कामगिरी पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून त्याची होत गेली आणि प्रगती आज भरपूर वाढली गेली आहे. त्यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळला गेला जरूर, परंतु जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्यामध्येच सर्कलच्या आतमध्ये पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा कंप्लीट केली गेली. त्या ठिकाणी साहिल आपल्याला पाहायला मिळाले. हा जो संघ आहे छत्रपती वॉरियर्स यंग टॅलेंट देखील आहेत, त्याचबरोबर जर पाहिले तर एक्सपिरियन्स वाले खेळाडू देखील आहेत, परंतु विहाना सुपर किंग्स देखील संघ एक बलाढ्य संघ म्हणून या संपूर्ण JPL मध्ये आपण पाहणार आहोत. कुणाल ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो, ऑन साईडला बॉलला वळवलं गेलं, बॅट स्विंग प्रॉपर पाहायला मिळते, परंतु त्या ठिकाणी देवा आलेत आणि देवासारखेच जाऊन आलेत. छत्रपती वॉरियर्स या संघाला आणखीन एक विकेट मिळाली, परंतु परतावं लागेल कुणाल पाटील. धन्यवाद धन्यवाद. चला विनंती असेल विहाना सुपर किंग्स नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. दुसरा धक्का लगावला जातोय कुणाल पाटीलच्या स्वरूपात. जास्त काही करू शकले नाही, ॲज्युअली कॅप्टन आहेत, आयकॉन आहेत या संघाचे, परंतु थोडेसे डगमगले गेले. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये एक बेजबाबदार फटका खेळला आणि तिथून जर पाहिलं तर मिस्टर देवाच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आला. तो म्हणजेच डीप बाकर स्क्वेअरला जो एकंदरीत पतू पॅकर्स स्टँड आपण पाहतोय त्या ठिकाणी सुंदर झेल त्याच्या माध्यमातून टिपण्यात आला गेला. आणि लेफ्टीला अगदी जर पाहिलं तर जुचंद रेल्वे स्टेशन एंडकडून हवेचा वेग देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. जय श्रीराम हा स्टँड जर पाहिलं तर आपण जय श्रीरामचा झेंडा देखील आपण पाहत आहेत, फ्लड्स देखील पाहत आहेत आणि संपूर्ण टीम उपस्थित आहे. वेलकम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर तेजस, जे एक उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज म्हणून आपण त्यांना कित्येकदा पाहिले. एक जबरदस्त धावसंख्या त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहिले, परंतु आज या JPLच्या माध्यमातून कशी कामगिरी राहील हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पुढेच एकदा अंकित यादव गोलंदाज तयार होतील. अराउंड विकेटने याही वेळेला समोरच्या दिशेने फटका खेळला. पहिल्याच बॉलवरती जर पाहिले तर जबरदस्त फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती तेजसने चांगला फटका खेळला गेला.
आणि या दुहेरीच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 50 धावा येणं डिफिनेटली गरजेचं असते अजिंक्य स्पोर्ट जुचनेरच्या मैदानावरती. आणि 50+ जर गेलं तर गोलंदाजावरती थोडासा दबाव हा मेंटेन कमी पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर शपडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जबरदस्त फलंदाजाला रीड करून गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच अंकितच्या माध्यमातून हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतोय. 5 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. अंकितने 1 विकेट प्राप्त केले आणि 4 धावा फक्त आणि फक्त या 5 चेंडूमध्ये त्याने खर्च केल्यात. म्हणजेच काल एक इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर अंकितच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढे एकदा गोलंदाज तयार होतील. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. ऋतिक हिट मारला, बीट करून बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो. JPL चौकार 4. संख्या फटकावरती 16 झाले. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था विहाना सुपर किंग्स करा प्लीज, विनंती असेल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स या संघाला देखील विनंती असेल. धावसंख्या धावफटकावरती 16 झाले तेजस. आणि 2 विकेट गमावल्यानंतर प्रथमदा बॅटिंग करताना विहाना सुपर किंग्स या संघाला आपण पाहतायत. ड्रिंक्स ब्रेक घेतलाय आणि आमचे डीजे वादक देखील सज्ज असतील. या ऐकूया डीजे युवराजच्या माध्यमात एक समुद्र संगीत आणि येऊया पुढे एकदा JPL. बॉलला वडवले गेले. पहिलाच बॉल जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गोपीच्या माध्यमातून, परंतु यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन होत असताना सुंदर झेल टिपला गेला. तो म्हणजे मिस्टर अंकितच्या माध्यमातून फलंदाज आउट होत असताना गोपी बॅक टू दी पवेलियन गॉन. जय श्रीराम आणि विपक्ष टीम जर पाहिली तर मार्गरेट्स 11 दोन टीमला मी विनंती करतोय कॅप्टन या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ ज्यावेळेला कंप्लीट होईल त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. त्यापुढची मॅच देखील तितकी महत्त्वाची राहील. जय श्रीराम विपक्ष मार्गरेट्स 11 थोड्याशा अडचणीमध्ये सापडलाय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच संघ जर पाहिलं तर विहाना सुपर किंग्स, परंतु इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग जर केली तर येणाऱ्या फलंदाजाने तर चांगल्या फ्रंटफुटला देखील जाणवला जाईल. कल्पेश म्हात्रे एक चांगली गोलंदाजी त्यांनी केली आतापर्यंत. फुलटॉस होता, बॉल मिस केलाय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर भावेश म्हात्रे देखील बीट झालेत आणि हा बॉल जर पाहिला तर बिमरसाठी चेक केला जाईल, वाईटसाठी चेक केला जाईल. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर टीव्ही अंपायर या ठिकाणी जर पाहिलं तर चेक करतील. व्हाईट बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये रेफर केले गेले आणि व्हाईट बॉल असेल की नाही हे पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं राहील. सॉफ्ट सिग्नल आपण पाहिलं, फेअर डिलिव्हरी पंचाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर विरलजी नाईक सरांना आपण पाहत आहे, परंतु आता मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. प्रत्येक धाव महत्त्वाची असते. या ठिकाणी जर पाहिलं तर एक एक धावेला या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण महत्त्व सातत्याने देतो. ॲक्शन रिप्ले पुढे एकदा दाखवला जातो ऑन स्क्रीन.
काही घडलं जाईल पाहणं महत्वाचं असेल. आशुतोष सरांना आपण पाहतायत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आणि निश्चित स्वरूपात हा बॉल वाईट असेल. पंचांचा इशारा आला होता निश्चित स्वरूपात हा डॉट बॉल आहे, परंतु तिथून जर पाहिजे तर थर्ड अंपायर रेफर केला गेला आणि हा बॉल वाईट घोषित करण्यात आलाय. आपल्याकडे जर पाहिजे तर आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. वडला जर पाहिले तर सुंदर फटका पाहायला मिळतोय, तो म्हणजे हितेशच्या माध्यमातून पाहता पाहता बॉल निघून चालला. लॉंगॉनला फिल्डिंग केली जाते आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात. पुढे एकदा 2 धावणे संघाची धावसंख्या धाव फटकावरती झाले 19 आणि 2.2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. हितेश यांना आपण पाहतायत, नितेश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत, एक हार्ड फलंदाज आहेत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून केली जाते. वारंवार डॉट बॉल विकेट येताना दिसत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 1.3 चेंडू वैयक्तिक टाकले ते म्हणजे कल्पेशने आणि तिथून जर पाहिलं तर 11 धावा खर्च केल्यात, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट्स टीमला आतापर्यंत मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले गेलेत. परंतु आता मग नितेश यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला. याही वेळेला जर पाहिलं तर टप्पा चांगला पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपर भावेश म्हात्रेच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय. याही वेळेला जर पाहिलं तर कल्पेश म्हात्रेने घेतलेला डॉट बॉल चांगली गोलंदाजी या ठिकाणी केले जाते. या ठिकाणी जर पाहिलं तर रिव्ह्यू बॅटिंग करण्या टीमच्या माध्यमातून घेतला जातोय. पंचांचा निर्णय जर पाहिलं तर हा डॉट बॉल होता, परंतु रिव्ह्यू घेण्यात आलाय. हा बॉल काय असेल पुढे एकदा चेक केला जाईल. पंचाच्या भूमिकेमध्ये 2 अप्रतिम पंच पाहत आहेत. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्या आहेत आणि यंदाचा हंगाम देखील सुंदर राहिलाय. पुढे एकदा वाईटसाठी रेफर केले गेले ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून काय असेल पाहणं महत्वाचं असेल. वेळ देखील तितकीच महत्वाची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. नाही, हा बॉल डॉटच असेल, कारण की एकांतरी जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी असेल आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर रिव्ह्यू या ठिकाणी गमावला गेलाय, तो म्हणजेच वियाना सुपर किंग्स या संघाच्या माध्यमातून पहा ॲक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला गेलाय. सुंदर फटका होता एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर थर्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला चेंडू हरवला जातोय. ऋतिक आहेत त्या ठिकाणी आणि पाहता पाहता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एक धाव विक्री, त्यामुळे संघाची धावसंख्या 20. 2.5 चेंडू फेकून झालेत. फिल्डिंग सेटअप करत असताना कल्पेशांना पाहतोय, एक मास्टरमाइंड खेळाडू आणि आज जर पाहिलं तर ॲझुली आयकॉन म्हणून संघाच्या माध्यमातून खेळतायत ते. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पंच इशारा करताय व्हाईट बॉल. एकदा आणखीन अवंतरच्या माध्यमातून मिळते. कल्पेशने या पहिल्या चांगली गोलंदाजी केली गेली, परंतु इथून जर पाहिलं तर हा बॉल शेवटचा बॉल वाईट हाताळलाय. ऑफस्टिकच्या जरूर बाहेर शपल झाले, परंतु तिथून जर पाहिलं तर जबरदस्त पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजेच विरलजी नायर सरांची. तिथून व्हाईट बॉल आलाय. एकदा अतिरिक्तच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 21 झाले. याही वेळेला व्हाईट बॉल असेल. आणखीन एकदा अवंतरच्या माध्यमातून लाईन खराब पाहायला मिळते, ती म्हणजे कल्पेशची, कारण की बॅक टू बॅक जर पाहिलं तर हा दुसरा बॉल व्हाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच धावफटकावरती 22 मध्ये 22 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 आपण पाहतायत. ओहो, यावेळेला मात्र कमबॅक केले, परंतु यष्टीरक्षक भावेशने चुकी केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे यावेळेला जर पाहिलं तर 22च्या माध्यमातून एक धाव असेल. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथमतच फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये विहाना सुपर किंग्स या संघाची धावसंख्या धावफटकावरती 3 गडी बाद 23 मध्ये. या विकेट डीजेला येऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने.
वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जुचंद्र प्रीमियर लीग आपण पाहता त्या ठिकाणी या जुचंद्रच्या नगरीमध्ये धावसंख्या धावफटकावरती आपण पाहताय ती म्हणजे 23. अगदी जर पाहिलं तर 3 विकेट गमावल्यात. प्रथमदा बॅटिंग करत असताना विएना सुपर किंग्स या संघाने 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र षटक क्रमांक 4 मध्ये आलेत नंदकुमार रावते यांना आपण पाहणार आहात. एक अनुभवी कित्येक वर्ष सिद्धन एक्सपोर्ट जुचंद्र चंद्रपड या संघाच्या माध्यमातून खेळत असताना जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिले. पहिला बॉल कोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेला जर पाहिलं तर चांगला फटका देखील पाहायला मिळाला. ऋतिक आले त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर तेजेसच्या माध्यमातून केला गेला, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर ऋतिक पुढे सरसवले गेले आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. एकेरी धावणे पुढे एकदा संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 24च्या घरामध्ये. नंदकुमार यांच्याकडे देखील ॲबिलिटी आहे, क्षमता आहे विकेट घेण्याची आणि ॲज विकेट टेकर मग गोलंदाज म्हणून त्याने कित्येक वेळा आपण पाहिलंय. परंतु या JPL सीझन 3 मध्ये या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावांच्या षटकांनी तिथून विकेट प्राप्त करतील का हे पाहणं महत्त्वाचं राहील. परंतु नितेश यांना मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि तेजस यांना देखील मोठे फटके खेळायचे आहेत. ऑन साईडला बॉल निघून चालला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. कल्पेश टीमचे कॅप्टन आहेत, आयकॉन खेळाडू म्हणून त्यांना आपण पाहताय त्या संघाच्या माध्यमातून. यावेळेला जर पाहिलं तर धावचीतच्या माध्यमातून फलंदाज आउट होतील की नाही तर नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला गेला तर म्हणजे तेजेसच्या माध्यमातून, परंतु तिथून जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची विकेट या ठिकाणी मिळताना दिसत नाही आहे. तेजस यांच्याकडे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 25च्या घरामध्ये. पुढचे एकदा नंदकुमार तयार होतील. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि कौतुक करावं लागेल ते म्हणजेच एकंदरीत गोलंदाज नंदकुमार रावते यांचं देखील, कारण की संघाच्या माध्यमातून खेळत असताना षटक क्रमांक 4 मध्ये जबरदस्त गोलंदाजी करतायत. आणि निश्चित स्वरूपात तेजस एक अनुभवी फलंदाज आहेत, जीवनदान त्याने देखील दिले. आणि यावेळेला जर पाहिलं तर संधीचं सोनं करायचं होतं, परंतु तिथून जर पाहिलं तर बॅटची एज लागली जाते आणि भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात येतोय. सन्माननीय प्रथमेश जी भोईसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. या ऐकूया डीजेला. काढाने खन्ना इज बॅक म्हटलं जात आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. काही इथून जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 20-25 धावा जरी आल्यात तर 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक राहील वियाना सुपर किंगच्या माध्यमातून. परंतु या धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल का निखिलच्या माध्यमातून हे पाहणं महत्वाचं आहे. नंदकुमार जबरदस्त गोलंदाजी करत असताना 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट आतापर्यंत प्राप्त केले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्यामध्ये सिंगल, तिसऱ्यामध्ये डॉट आणि चौथ्यावरती विकेट आणि त्यांनी प्राप्त केली गेली आहे. चांगली गोलंदाजी नंदकुमारच्या माध्यमातून देखील आपण पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. नंदकुमार स्ट्राईक एंडला आपल्याला निखिल यांना आपण पाहतायत. स्पीड हिट खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल जर पाहिला तर मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु विनीत पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकच सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो, फेकी वाईड झाले आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले गेले आणि चुकीची फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या 27. 5 चेंडू फेकून झाले. धावसंख्या धावफटकावरती 27 झाले. 3.5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. षटक क्रमांक 4 आपण पाहताय नंदकुमार. याही वेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अपील देखील झाले लाऊड, परंतु तिथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलेत पुढे सरसावलेत. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाईल आणि निश्चित स्वरूपात याही वेळेला बेल्स डाऊन केला जात नाही आहेत. लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव असेल अशा रीतीने 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. वियाना सुपर किंग्स या संघाची धावसंख्या धावफटक्यावरती जाऊन पोहोचेल 28च्या घरामध्ये. या डीजेला आणि षटक क्रमांक 5 मध्ये
4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफटकावरती 28 झाले. वेलकम जितेंद्र पाटील, तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत या जोशींद्र प्रीमियर लीग मध्ये. षटक क्रमांक 5 मध्ये आलाय मिस्टर देवा, ज्याने आतापर्यंत 2 जबरदस्त झेल या मालिकेमध्ये पकडल्या गेल्या आहेत. आणि ब्रास बँडचा देखील आवाज आपण NR कट्टा स्टँड मधून आपण ऐकतायत. षटक क्रमांक 5 मध्ये मिस्टर देवा आलेत. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये इथून जर निखिलने 20 धावा बनवल्यात तर टोटली जर पाहिलं तर 20-21 धावा बनवल्यात तर 50 टार्गेट सेट करायचा प्रयत्न केला जाईल. आणि आता मात्र जर पाहिलं तर हवा देखील रायटी बॅटरलाच आहे आणि एक उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज स्ट्राईकवरती निखिलला आपण पाहत आहेत. देवा आलेत. देवा कशा प्रकारची गोलंदाजी करतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. फिल्डिंग सेटअप केली लॉंग ऑन, त्यानंतर काऊ कॉर्नर, डीप विकेट, डीप बाकवास कव्हरलेग. त्यानंतर जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर जर पाहिलं तर शॉर्ट कव्हरला कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिथून जर पाहिलं तर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. विकेट किपर. ओहो, पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर पंच सांगतायत हा बॉल वाईड असेल. अवंतरच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती एक धाव खर्च केली गेली ती म्हणजे मिस्टर देवाच्या माध्यमातून. आणि या एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 29च्या घरामध्ये. देवा शहा याला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतायत. एक उत्कृष्ट दर्जाचे एक जबरदस्त केला आहे जे विहाना सुपर किंग्स. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर निखिलने धावसंख्यावरती पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका खेळलाय. आणि तिथून जर पाहिलं तर षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 षटकार लागलेत, 9 चौकार लागलेत आणि फ्री हिटची संधी ही मैदानाच्या आतमध्ये चालून आले. फ्री हिट एक मुक्त फटका खेळण्याची संधी. फ्री हिटचा बॉल आणि हाई बॉल नो बॉल असेल. खराब 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 गोलंदाजी मिस्टर देवाच्या माध्यमातून. आणि यावेळेला काय घडलं जाईल, फिल्डिंग चेंज केल्या, फिल्डिंग चेंज केल्या. फ्री हिट वरती कुठल्याही प्रकारची फिल्डिंग चेंज करायची नसते आणि ही खासियत आहे पंचांची. कारण की एक अनुभव पंच आहेत, मोठमोठ्या स्पर्धा त्याने कव्हर केल्यात आणि याही स्पर्धेमध्ये एक जबरदस्त पंचांची भूमिका आपण पाहत आहेत. धन्यवाद 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 डीजे. विकेट गेला नाही डीजे, लक्षात ठेवा. तुमचं देखील लक्ष या मॅचवर असू द्या. नो बॉल. याही वेळेला फ्री हिटची संधी असेल. विरल नायर सरांचं कौतुक करावं लागेल, अशोकजी वेवरे सरांचं कौतुक करावं लागेल, ललितजी भोईर बंड्या सरांचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे एकंदरीत जर पाहिलं तर नो चेंडूवरती फिल्डिंग सेटअप केली गेली ती मात्र त्या फिल्डिंगवरती नो बॉल दिलाय. यावेळेला जर पाहिलं तर गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पाहायला मिळाला. तिथून जर पाहिलं तर सरळ विकेट किपर भावेशच्या हातामध्ये बॉल सरसवला गेलाय. हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये देवाच्या षटकातील जर पाहिलं तर चेंडू क्रमांक पहिला हा पडला गेलाय. धावसंख्या धावफटकावरती 37. हे पहा 4 कॅमेरे दाखवले जात आहेत. TCP आणि JTC लाईव्हच्या माध्यमातून कॉम्बिनेशन टेलिकास्ट केलं जाते. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल झालाय. आता मात्र देवाने कमबॅक केले. देवा देखील एक चांगले अनुभवी गोलंदाज आहेत ते त्याने दर्शवून दिले. आणि हा बॉल जर पाहिलं तर जबरदस्त होता, लाईन चांगली पाहायला मिळाली. आणि यावेळेला जर पाहिलं तर धावचीतच्या माध्यमातून फलंदाज आउट होतील की नाही. आणि यस डेफिनेटली एक फलंदाज आउट होण्याची दाट शक्यता निर्माण केली गेली. आणि यावेळेला जर पाहिलं तर लेग बाईटच्या माध्यमातून यावेळेला जर पाहिलं तर विकेट जाईल आणि परतावं लागेल. नितेश बॅक टू दी पवेलियन. आज मैदानाच्या आतमध्ये आलेत कुणाल मडके. आता मात्र या फलंदाजाला भरपूर लेट पाठवले गेले, परंतु कुणालला जर लवकर पाठवलं असेल धावसंख्या 50, 55, 60 देखील पोहोचली असती. परंतु कुणालचं लेट येणं या संघासाठी थोडंसं मागं ठरू शकते. धावसंख्या धावफटकावरती 38 झाले, बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2. पुढे एकदा गोलंदाज तयार झाले. स्ट्राईकला निखिल खन्ना इज बॅक होतील का. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर खन्ना इज बॅक झालेत. बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत नंदकुमार रावते, त्यांना बीट करून बॉल चालल्या थेट मैदानाच्या पलीकडे. JPL सिक्सर मिस्टर निखिलच्या बॅटमधून.
मध्ये खन्ना इज बॅक झाले मैदानाच्या आतमध्ये. खन्ना नावाची चर्चा आता मात्र सुरू झाली. चांगली बॅटिंग खन्ना करतायत. पुढे शिकता देवा. ओहो, यावेळेला देवाच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल का हे पाहणं महत्वाचं राहील. आणि यस डेफिनेटली लाईन चांगली होती. टप्पा थोडासा पडल्यानंतर उसळी घेतली आणि तिथून जर पाहिलं तर सर्व विकेट किपर भावेशच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहिलाय. देवाच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या आहेत. आतापर्यंत 4 चेंडू देवाने मैदानाच्या आतमध्ये टाकले गेले आहेत. 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. उलटस होता स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला जर पाहिलं तर बीट झालेत खन्ना. याही वेळेला देवाचं पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये झालंय. परंतु कुणाल अजून देखील नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. कुणाल जर मधल्या फळीमध्ये आले असते 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती तर चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून देखील साकारण्यात आली होती. परंतु आता मात्र जर पाहिलं तर शेवटचा बॉल अंतिम. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. यावेळेला ओव्हरपिच होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक आलेत आणि ऋतिकनी कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडले. शेवटच्या बॉलवरती देवाने विकेट मिळवले आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना विहाना सुपर किंग्स या संघाच्या धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचले. ते म्हणजे 44 आणि 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. चला मी विनंती करतोय यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 टीमच्या माध्यमातून. जय श्रीराम टीमचे कॅप्टन पाठवून द्या आणि मार्गरेट्स 11 या संघाला देखील विनंती करतोय तुमच्या देखील टीमचे कॅप्टन पाठवून द्या. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम सर त्या ठिकाणी जॉईन असतील. हा बॅटिंग ॲनालायसिस दाखवला जातोय विहाना सुपर किंग्सचा. अगदी जर पाहिलं तर देवाने अप्रतिम 2 झेल घेतले आणि ते देखील ऑन स्क्रीन दाखवलं जाते. त्यानंतर जर पाहिलं तर आणि एकंदरीत मागील वर्षी मिस्टर JPL मी म्हणेन मागील वर्षीचा मिस्टर JPL दीपेश पाटील आला. जुचंद्र प्रीमियर लीग खेळत असताना काय एक वेगळा माइंडसेट असतो तुमचा? माइंडसेट काही नसतो, खाली ज्या टीममध्ये जातो त्या टीमला जिंकायचा प्रयत्न करतो. क्या बात आहे, नक्कीच चांगले. आणि तुमच्या टीममध्ये असे 2 ते 3 खेळाडू कोणते आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, यंदा टचमध्ये आहेत? असं बघायला गेलं तर हितेंद्र भोईर हा फॉर्ममध्ये आहे. म्हणजे याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. असं हितेंद्र भोईर आणि एकंदरीत आपला गाव मिळून ही युनिटी पाहायला मिळते. जुचंद्र प्रीमियर लीग प्रत्येक नवनवीन खेळाडू आणि जुने खेळाडू यांचं कॉम्बिनेशन काय या टुर्नामेंट विषयी जुचंद्र प्रीमियर लीग विषयी काही 2 शब्द? जुचेंद्र प्रीमियर ही गावाची पूर्ण टुर्नामेंट आहे. गावाची मतलब आजूबाजूच्या गावाची पण टीम आहे, त्यामुळे बोलायचा विषय नाही. मॅच जेवढी चांगली होईल तेवढी आम्हाला खूप बरं वाटेल. असं आणि ती टक्कर फाईट पाहायला काय या मॅचमध्ये? हो, नक्कीच फाईट बनवली. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. तर कॉम्बॉक्समधून आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय मार्गारेट 11. वन टॉस चूज टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थोड्याच वेळात मॅच ऑन होईल आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू TCP अँड थँक्यू JTC लाईव्ह. स्टे टून ऑन. थँक्यू. कैलास पाटील.
चला मॅचच्या दिशेने आपण बोलणार आहोत. JPL सीझन 3 बिग बॅटल बिग फाईट. या अगोदर टॉस झाला, तिथून निर्णय आला. मार्गारेट 11 won the toss, choose to field first. तीस बॉल मध्ये 45 आव्हान आहे. सोन्या पाटील, भाईदास पाटील यांचे जे शूटर आहेत, मंडप शूटर, मंडप डेकोरेटर्स, त्यांनी संपर्क साधा आयोजकांशी. मंडप वाले किधर भी हो तो इधर आ जाओ. 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, यावेळी पहिलाच बॉल मिस फील्ड. एक धाव कंप्लीट. कुणालचा आवाज ऐकू शकता. माईक मध्ये, स्टम्प्स मध्ये जर माईक असता ना तरी ते तो आवाज आला असता. 29 बॉल मध्ये 44 ची गरज. 45चा टार्गेट सेट केलाय. मोठमोठे अपसाईड देखील पाहिलंय जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. मिथ सारखा प्लेयर आज प्लेइंग 11 मध्ये नाहीये. कदाचित पुढच्या मॅच मध्ये तो दिसेल. ओ स्विंग अँड मिस. अपील केली जाते, लाऊड अपील. कधी कधी अपील असते ना ती खास वाईड वाचवण्याकरता असते, आणि कधी कधी उत्साह जास्त दिसतो, आणि ते दिसून आलंय. हा डॉट बॉल गेलाय. स्विंग अँड मिस. कुणालची एक खासियत राहिलंय, ज्या ज्या संघामध्ये खेळतो त्या त्या संघामध्ये काहीतरी करेल, काहीतरी वेगळं. मंकी विकेट मध्ये एक्सपर्ट आहे. मागील वर्षी देखील आपण पाहिले, याही वर्षी पाहिले. काय चतुर हा गोलंदाज. विकेट डाऊन. मंकड विकेट. चला आर्ग्युमेंट करू नका प्लीज. देवा प्लीज, अंपायरला तुम्ही शिकवू नका, कारण की अंपायरने मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. छत्रपती वॉरियर्स न्यू बॅटर पाठवून द्या आपला. चला वादावाद करू नका प्लीज. जुचंद्र प्रीमियर लीग आहेत आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. विकेट डाऊन आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. बाकीच्या टीमचे कोणी जाऊ नका प्लीज. सर्वांनी बाहेर जा बाकीच्यांनी. येस अंपायर. मंकड विकेट आपण पाहिला. मंकड विकेटची एक खासियत आहे, तो विकेट गेल्यानंतर बॉल काउंट होत नाही. मी म्हटलंय कुणाल आला तर काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, आणि उल्लेख जसा केला ना तसं काहीतरी वेगळं. नेहमीच आपण कुणालला पाहिलंय मंकड विकेट एक्सपर्ट, मिस्टर मंकड विकेट हे टायटल त्याला दिलं जाईल. चला यस, टीव्ही अंपायर रेफर केलाय का अंपायर? टीव्ही अंपायर चेक करतील आमचे मंकड विकेट करता, आणि बाकी कोणी राहायचं नाही. येस, OUT फेअर डिसिजन. आणि इथे मात्र पुन्हा एकदा अंपायरने जो डिसिजन दिलाय तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. आणि बॅटिंग करणारी टीम तुमचा रिव्ह्यू लॉस्ट. हा अंपायर रिव्ह्यू होता का? येस, अंपायर रिव्ह्यू होता. नाही, अंपायर सांगतात बॅटिंग करणाऱ्या टीमचा होता.
बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू होता मनीष मात्रे. चुकीची माहिती आमच्यापर्यंत दिली होती. अंपायर सांगतात की रिव्ह्यू लॉस केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. कारण की अंपायरला जर वाटलं तर ते लगेच रिव्ह्यू घेतील. प्लीज कोणीही आर्ग्युमेंट करू नका. आपली स्पर्धा आहे आणि चांगला खेळ तुम्ही दाखवतायत. विकेट गेल्यानंतर काय दबाव जाणवेल छत्रपती वॉरियर्स मध्ये आहेत. मात्र येणार गट्टाकडे तुम्ही बघू शकता. एन्जॉयमेंट कोणी जिको कोणी हारो आम्ही आमचा जल्लोष करणार आहोत. हितेश देखील तिकडेच गेलेत. हितेश यांचा आवाज देखील ऐकणार आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मंकड विकेट स्पेशालिस्ट मिस्टर मंकी विकेट कुणाल पाटील. एकदा नाही अनेक वेळा असे विकेट्स त्याने घेतल्यात आणि म्हणूनच नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर ज्यावेळी कुणाल असेल ना त्यावेळी थांबणं फार महत्वाचं आहे. नॉन स्ट्रायकिंगच्या क्रीज मध्ये 1 रन 2 बॉल 1 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र कव्हर पॉइंटला डीप मध्ये गोपी आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला आहे. एका धाव्याच्या सहाय्याने फळकावरती धावा पुढे सरसावत आहेत 2च्या घरामध्ये. आडव्या बॅटने चांगला फटका आहे. पुल करायचा होता. फिल्डर आलेला आहे आणि इथे मात्र एकच धाव कंप्लीट. एका धाव्याने धावपळक पुढे आलंय 3च्या घरामध्ये. वेलकम अजित म्हात्रे सर. मोठा फटका खेळायचा होता. काय मिस टायमिंग फटका आहे का तर डेफिनेटली फिल्डर आलाय आणि इथे मात्र संदेश किनीने अप्रतिम कॅच कॅरी केलाय. दुसरा धक्का 3 या धावसंख्येवरती. माहितीये तुम्हाला भूक लागलाय. 5 बॉल आणि फलकावरती 3 धावा. चला न्यू बॅटर लगेच रेडी राहा. बॅटिंग करणारा टीम छत्रपती वॉरियर्स आपण बघतोय संघ. फलकावरती धावा आहेत आतापर्यंत जर विचार केला तर 3 धावा. 5 बॉल 3 धावा. मंकड विकेटला बॉल काउंट नसेल. कुणाला देखील माहिती आहे कारण की जुचंद्र मध्ये सर्वात जास्त मंकड विकेट कोणी घेतले असतील मंकी विकेट तर कुणाल आहे. म्हणून मिस्टर मंकी विकेट हे नाव जुचंद्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून कुणाल पाटीलला पडलं जात आहे. येस विनोद कॉमेंटेटर विनोद यांनी माईक घेऊन या. पाच बॉल आणि फळकावरती 3 धावा. 2 विकेट गेलेत आणि जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय दृश्य जुचंद्र प्रीमियर लीग. पुढचा बॉल अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. टार्गेट 45चा आहे. मात्र मॅच मध्ये गरमागरमी रोमहर्षकपणा वाढलाय. किशोर गावडे यावेळी चांगला फ्लिक केला जातोय. ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही. इथे काय घडतंय. दुसरी धाव आरामात कंप्लीट केली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 5 धावा 2 गडी बाद. जबरदस्त कुणाल पाटीलची ओव्हर. 2 विकेट 5 रन 1 ओव्हर.
5 रन. इनोव्हेटिव्ह आमचे डीजे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. चला गेम ऑन राहील, बाकी कोणतेही कामं असू द्या. एक ओव्हर मध्ये 5 धावा आल्यात. थोडासा आपण बघतोय मॅच मध्ये डिले दिसतोय. अंपायर आपण देखील दखल घ्यायची की जास्त टाइमपास कोणताही संघ करणार नाही. तुमच्याकडे देखील सूट आहे. डायरेक्ट हॅलो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झालाय मिस्टर गोपी. जॉली बॉय या संघामधून आपण पाहिलाय, हसोबा टीम मधून पाहिलाय गोपी या खेळाडूला. 6 रन. एक्स्ट्रा मेंबरचं कौतुक करेन. काही अनसोल्ड झालेले असतील तरी सुद्धा आपल्या टीमच्या पाठीमागे ॲज अ एक्स्ट्रा मेंबर नावं सांगण्याकरता येतात, टीमला सपोर्ट करण्याकरता. म्हणूनच आम्ही प्लेईंग 11 मध्ये नसलो तरी काय झालो तरी सुद्धा आम्ही आमच्या टीमला सपोर्ट करायला आहे. जे सोल्ड आहेत अनसोल्ड आहेत त्यांचा देखील आम्ही उल्लेख करतोय. 6 रन. मार्गरेट 11 आणि जय श्रीराम हा संघ पाहायला मिळेल. हृदयनाथ स्वतः असतील आणि त्यांचा संघ पाहायला मिळेल तुम्हाला इन ॲक्शन मध्ये. समोरच्या दिशेने खेळायचं होतं मात्र शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि यावेळी चांगली फिल्डिंग लॉंग चेस सुद्धा. डीप कव्हरला चांगली फिल्डिंग केली जाते. चांगला चेंडू होता, तेवढीच चांगली फटकेबाजी होते. फलकावरती धावपळक पुढे आलाय गुरुदेव आमचे स्कोरर माहिती देत आहेत. 10 रन्स. विजय कांबळे यांनी देखील भरपूर रेकॉर्ड सांगितले त्यांच्यापर्यंत आणि काहीतरी जादूचा कानमंत्र त्यांना देखील दिलाय. जादुई स्कोरर आमचे गुरुदेव. 3 बॉल 10 धावा म्हणून काहीतरी जादू गुरुदेवनी देखील केले. विजय कांबळे देखील मला वाटते रविवारच्या दिवशी दिसतील. जादुई स्कोरर आहेत. कॉमेंट्स चांगल्या केल्या TCP आणि JTC वरती प्रत्येकाने. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आलाय. किशोर गावडेने चेंडूला उडवलंय आणि पाठवून दिलंय मिडविकेटच्या बाहेर. येतोय हा JPL सीझन 3 चौकार. वा 4 बॉल 14 धावा. हिमालयची मॅच लागले मला वाटते. आणखीन एक लोअर फुल टच बॉल समोरच्या दिशेने खेळायचं होतं. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक येते पिंटू. बॅटिंग करताना तितक्या प्रॉमिसिंग फटकेबाजी झाली नाही, मात्र आता फिल्डिंग चांगली होते. फेकी चांगली. 2 धावे नाही. धावफलक 16 धावा या फलकावरती. 45चा आव्हान असताना अजूनही विचार केला तर नक्कीच या षटकातील अंतिम बॉल आहे. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सध्या करंट रन रेट आहे 8.73 आणि 19 बॉलमध्ये 29ची गरज. सोळा धावा या फलकावरती लगावल्यात. पुढचा बॉल. इथे मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला उडवले. सॉफ्ट डिसमिसल होईल की नाही, मात्र नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सेफ झोन मध्येच चेंडू इथे निघून गेला. 2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुढे आलं. येऊन पोचले. 2 ओव्हरमध्ये 18 धावा. 18 बॉलमध्ये 27 धावसंख्येची गरज. ऑन स्क्रीनवरती 4 कॅमेरा सहित TCP आणि JTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला JPLचा देखील सिम्बॉल फिरताना दिसतोय. इन्स्पायरिंग हा सिम्बॉल आहे, लोगो आहे. 18 बॉलमध्ये 27ची गरज. प्रश्न पडलाय प्रत्येकाला. डिस्क जॉकी आमचे रेडी आहेत एक चांगलं संगीत पेश करण्याकरता. मला वाटते त्यांना पॉवर आता दिली जाईल. TCP लाईव्ह आणि JTC लाईव्ह सांगते की पॉवर ओके आहेत. 4 कॅमेरे त्यांचे चालत आहेत.
18 बॉल 27ची गरज. आज एवन जोडी जमले, मृणाल म्हात्रे आणि महेंद्र भगत. जय आणि वीरू, म्हणूनच JTC आणि TCP. जय वीरू. आणि दोघांचा जर विचार केला ना, JTC TCP दोन अक्षर कॉमन आहेत. TC JTC TCP. कुणाल मडके, नेहमीच आपण म्हणत असतो कुणाल मडके बॅटर पे भडके. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आणि आज दादाला न विचारता चांगली गोलंदाजी तो करेल का. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा, कारण की दादा आहे त्यांच्या अपोजिट डगआउट मध्ये. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे आले. 19 धावा. कल्पेश म्हात्रेला नेहमीच सल्ला घेत असतात कल्पेश म्हात्रे यांचा. कुणाल मडके आज सल्ला घ्यावा लागेल तो म्हणजेच कुणाल पाटील यांच्याकडून. पुढचा बॉल कुणाल मडकेचा. नंदकुमार रावते आज खऱ्या अर्थाने तुम्हाला संधी दिले, संधीचं सोनं करावं लागेल. इथे स्टंपच्या वरून बॉल गेलाय. कुठेतरी नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरला वेगळं काय वाटलं. तुम्हाला जर काही वेगळं वाटलं तर थर्ड अंपायर तुम्ही घेऊ शकता. रिव्ह्यू आहे दोन्ही टीमकडे. दोन्ही टीमला रिव्ह्यू या स्पर्धेत आहे. प्रत्येक एक गेलाय माहिती आहे आम्हाला. प्रत्येक टीमला रिव्ह्यू आहे असं. एज लागली. चांगली फिल्डिंग. खन्ना इज बॅक. जबरदस्त बॅटिंग केले खन्नाने आणि आज जबरदस्त फिल्डिंग देखील करतोय. पळकावरती धावा 20, अजून 25 धावेची गरज. येणारे बॉल आहेत 16 बॉल 25 ची गरज. थोडा जर विचार केला मॅच टफ होतोय. या अगोदर दोन्ही मॅच तितक्या एक्साइटमेंटनी दिसल्या नाही, वन साइड झाल्या आणि त्या देखील 3 ओव्हरमध्ये मॅच संपल्यात. बघूया इथे किती ओव्हर होतील, शेवटपर्यंत जाईल की लवकर मॅच फिनिश होईल. कुणाल आणि काय क्लॅरिटी पाहायला मिळते तुम्हाला या स्पर्धेत देखील 2K प्लस क्लॅरिटी असेल. हुक करायचा होता. चांगलं शॉट सिलेक्शन आहे. किशोरने पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध निघून जातोय JPL चौकार. 4 धावेने धावपळक वेगाने पुढे सरसावले. येऊन पोचले 24च्या घरामध्ये. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय बराच काळ चेंडू हवेत. 1 बाउन्स, त्यानंतर 2 बाउन्स, तिसऱ्या बाउन्सला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला. 15 बॉल 21 ची गरज. 24 झाल्यात. पतू पॅकर संघाचा देखील चांगला रन रेट असेल आणि पहिला मॅच जिंकलेला संघ लकी स्ट्रायकर या संघाचा देखील चांगला रन रेट असेल. इथे पुन्हा एकदा पूल केलाय. पूलचा फटका इनटू द गॅप मध्ये जाईल का, तर चांगली फिल्डिंग. स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आपण नेहमी म्हणतो आणि यावेळी मात्र चांगली फिल्डिंग केली जाते. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावपळक आता पुढे सरसावले. येऊन पुजले 26च्या घरामध्ये. 14-19 ची गरज. मॅच बनू शकते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील. इथे विकेट्स डॉट बॉल घ्यावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. चांगली फिल्डिंग राहिली तर मॅच बनेल. आणि छत्रपती वॉरियर्स इथे कॉन्सन्ट्रेट एकच आहे की चांगली बॅटिंग, प्रत्येक बॉलवरती धावा आणि कोणती जोखीम नसेल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मिस्टर 360 प्रमाणे बॅटिंग करतोय. गावदेवी वाकीपाडा बी हा संघ या बॅटरचा, या प्रकारच्या बॅटिंगचा विचार करत असतो नेहमी. आज त्या प्रकारची बॅटिंग झाले. 2 धावेने धावपळक पुढे आल्यात. येऊन पोचले 28च्या घरामध्ये. 5 बॉल 17 धावेंची गरज 13 बॉलमध्ये. दोन्ही आकडे अशुभ आलेत. 13-17. बघूया आता खतरा येईल की फेरा येईल. कुणाल देखील महागडा प्लेयर आहे. ऑक्शन मध्ये 28,000 पॉइंट्स त्याला देखील लावल्यात. विहाना सुपर किंग. इथे पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फटका सजवलाय. एक स्टायलिश स्ट्रोक केला होता, ग्लान्स करायचा होता आणि फ्लिक सारखा फटका पाहायला मिळतोय. 2 धावा तर कंप्लीट. नंदकुमार रावते
मला वाटते तिथे नॉन स्ट्राईक एंडला जाऊन तुम्ही स्ट्राईक एंडवर बॅट टेकून सुद्धा याल, त्या प्रकारचा लुक पाहायला मिळतो त्यांचा. आणि इथे मात्र आज बरंच आपण बघितलं या मॅचमध्ये, नितेशला विकेट घेण्याचा प्रयत्न नाही, पिंटूला नाही. मात्र मी म्हणेन अशा चुका ज्यावेळी होतात ना त्यावेळी एक तुम्हाला चॅलेंज असतो, मला विकेट घेतला नाही मात्र मी करून दाखवेन, आणि ते करून दाखवावं लागेल. नंदूकडे ती क्षमता आहे. नंदकुमार रावते. ड्रिंक्स झालाय मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा फलकावरती लगावल्यात. 12 बॉलमध्ये पाहिजे आहेत 15 धावा. जुचंद्र प्रीमियर लीग, प्रत्येकाला पडलेलं गोड स्वप्न आज सातत्याने पूर्ण होताना दिसते. प्रत्येकाने काल आणि आज सकाळपर्यंत विचार केला असेल, घरून येताना पाया पडून आले असतील की आज मी चांगला खेळ दाखवीन, या बाईकवरती या सायकलवरती माझं नाव कोरलं जाईल. आणि प्रत्येकाला असं वाटते, कारण की गावाची टुर्नामेंट असते ना, अनेक मोठ्या मॅचेस बघतोय आपण, मात्र प्रत्येक गावामध्ये वाटते की आपली एक प्रीमियर लीग व्हावी, एक गाव कप व्हावं. आणि ते जुचंद्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंय. जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला सर्व काही आहे. म्हणून ही गावाची स्पर्धा आहे, ही मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, गौरवशाली ही स्पर्धा आहे, आपुलकीची भावना निर्माण करणारी ही स्पर्धा आहे. युनिटी आपल्याला दाखवते ही स्पर्धा, जुचंद्र प्रीमियर लीग. प्ले हार्ड, प्ले फेअर. चला 12 बॉल 15ची गरज. आता लकी स्ट्रायकर तिकडे बँजोवाले गेलेत. आज बँजोवाल्यांचं देखील कौतुक करेन. ब्रास बँड विथ डीजे हिमालय, एक चांगला कॉम्बिनेशन. नंदूला विकेट घेतला नाही, मात्र नंदूकडे ती क्षमता आहे. नंदू कुमार रावते, जुना जाणता खेळाडू, अजिंक्य संघ बघितलाय, वाकीपाडा संघ बघितलाय, चंद्रपाडा संघ बघितलाय, आणि आज नंदू बघूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. चला फिल्डिंग लावा. 3 वाजत आले घड्याळामध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं. नंदू काय करतोय की समोरच्या बॅटरला रनआउट करतोय की काय स्वतःहून आउट होईल? कोण आउट असेल, किशोर की नंदू? तर आउट असेल किशोर. नंदूला संधी आहे स्वतःला सिद्ध करायची, याचा अर्थ हा नाही की दुसऱ्याला रनआउट करून स्वतःला सिद्ध करू. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. मी म्हटलंय मॅच बनेल, मॅच बनू शकते, आणि चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड स्वतः गोलंदाज निखिल. चांगली गोलंदाजी तो करतोय. खन्ना इज बॅक. खन्ना ऑलवेज बॅक असतो नेहमीच. बॅटिंग करताना आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग, आता गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी तो करतोय निखिल भोईर खन्ना. आता मात्र कल्पेशला यावं लागलंय, कारण की ज्या स्थितीने विकेट गेलेत ना, अजून जर थोडा लेट झाला तर मॅच अंगाशी येऊ शकते. म्हणूनच 11 बॉल 15, असं नाही की मॅच गेलाय, मॅच 50-50 आहे. आणि जुचंद्र प्रीमियर लीगचा हा थरार आहे, सहजरित्या कोणताही संघ हार मानणार नाही. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा मंकड विकेट. कहाणी में ट्विस्ट, क्या बात आहे. आणि निखिलला नक्कीच कुणालनी कान मंत्र दिलं की तुझ्याकडे देखील क्षमता आहे. निखिल खन्नानी देखील एकदा मंकड विकेट घेतलाय. आज देखील ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता तुम्ही. ऍक्शन रिप्ले आपण बघतोय, आणि जबरदस्त जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. कल्पेशला ठाऊक आहे, कल्पेश बाद झाला. आता ऋतिक म्हात्रे आलाय. मिस्टर अजगर मैदानाच्या आतमध्ये. होली कप मध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाला होता, तेव्हा चांगला उल्लेख त्यांनी केला होता.
11 बॉल 15ची गरज. बॉल कोणत्याही प्रकारचा काउंट नसेल. मंकी विकेट, मंकड विकेट. सध्या 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. नंदकुमार रावतेचा फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा सध्या तरी कंप्लीट केल्यात. 2 धावेने धावपळक 32 धावा. 10 बॉल 13ची गरज. मॅच ऑन झालाय मैदानाच्या आतमध्ये. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार आपण बघतोय आणि स्ट्रायकिंगला नंदकुमार रावते, ज्याचा विकेट रनआउटच्या माध्यमातून घेतला नाही आणि प्रत्येक 2 धावा खटकल्या जातील गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या द्वारे. कारण की नंदूच्या बॅट मधून जेवढ्या धावा येतील ना तेवढ्या मात्र खटकल्या जातील. दहा बॉल 13ची गरज. आणखी एक सुंदर फटका कव्हरच्या वरून. चेंडू निघून गेलाय डीप कव्हर मध्ये आणि पुन्हा एकदा 2 धावे. म्हटलंय ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी दिली जाते त्या त्यावेळी सोनं करा. नंदू आता मात्र काय घडते, ऋतिकला रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल. कॉलिंग बरोबर होता, ऋतिक कमी पडलाय आणि इथे मात्र ऋतिकला परतावा लागेल. एका साईडला नंदू कुमारला विकेट घेत नाही आणि रनआउटच्या माध्यमातून नंदू दोघांना विकेट घेतोय. मात्र हा विकेट खऱ्या अर्थाने रनिंग बिटवीन द विकेट कमी पडला म्हणून आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आणि संदेशनी जबरदस्त फेकी केली. संदेशच्या नावावर हा विकेट जाईल. थोडा कमी पडला ऋतिक. या अगोदर चांगला स्टार्ट घेतला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. चला बॅटर लवकर या प्लीज. ऑन स्क्रीन वरती बघू शकता बराच काळ चेंडू हवेमध्ये, बॅट देखील हवेमध्ये. अप्रतिम मॅच राहिला आणि इथे मात्र विन झाला एका धावेने. तो म्हणजे विहाणा सुपर किंग, सुपर डुपर खेळी राहिले. आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल आमचे स्कोरर माहिती देतीलच. 2-3 नावं होती कारण की कुणालने देखील 2 ओव्हर अप्रतिम हाताळल्या होत्या, कमी धावा देत आपल्या संघाकरता. आणि निखिलची ती ओव्हर टर्निंग पॉइंट ओव्हर होती म्हणून मंकड विकेट 1, त्यानंतर 2 कॅच आउटच्या माध्यमातून विकेट, 3 विकेट. निखिल भोईर, खन्ना इज बॅक, ही इज द मॅन ऑफ द मॅच.